चंपारण्यातील यशानंतर गांधीजींचा पुढचा टप्पा होता जन्मभूमी गुजरात, जिथे सुती कपड्यासाठी प्रसिद्ध अशा अहमदाबादमध्ये मिल कामगार आणि मिल मालकांमध्ये एक संघर्ष जन्म घेत होता। खरं तर 1917 साली अहमदाबादमध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि यामुळेच मिल कामगारांना प्लेग बोनस दिला जात होता। 1918च्या सुरुवातीलाच मिल मालकांनी बोनस बंद करत असल्याचे जाहीर केले। एकीकडे उदरनिर्वाहासाठी झुंजणाऱ्या कामगारांवर जीवघेण्या महामारीचे संकट आणि दुसरीकडे हा तुगलकी निर्णय। परिणामी कामगारांनी विरोधाला सुरुवात केली। मिल कामगारांची मागणी होती की त्यांना 50% भत्ता दिला जावा, मात्र हुकुमशाही करणारे मिल मालक हे मान्य करण्यास तयार नव्हते। गांधीजींनी मिल कामगारांना शांततापूर्वक आणि अहिंसात्मक संपावर जाण्याचा आणि 35% महागाई भत्ता मागण्याचा सल्ला दिला, परंतु मिल कामगार 50%वरच अडून होते। मात्र मिल मालकांनी 20% भत्ता देण्याचा प्रस्ताव कामगारांसमोर ठेवत बाकी सर्व गोष्टींसाठी मिलचे दरवाजे बंद केले। कामगारांची स्थिती इतकी खराब झाली की त्यांच्याकडे 2 वेळेचे खाण्याचे सुद्धा पैसे नव्हते। शेवटी गांधीजींनी कामगारांचा त्रास समजून घेण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला। हे गांधीजींचे भारतातील पहिलेच उपोषण होते। जनतेच्या ताकदीपुढे मोठ्या मोठ्या हुकुमशाही शक्तींना सुद्धा झुकावे लागते। अहमदाबादमध्ये हेच होत होते। अंततः मिल मालकांना झुकावेच लागले आणि कामगारांना 35% भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली। 25 दिवस चाललेले हे आंदोलन विजयाने समाप्त झाले। हे गांधीजींचे भारतातील दुसरे यशस्वी आंदोलन होते। महामारीसारख्या संकटाचे शोषणाच्या संधीत बदलण्याची हुकुमशाही मानसिकता आधीपासूनच हवी आहे, मात्र गांधींसारख्या दृढनिश्चयी विचारांसमोर हुकुमशाही मानसिकतेला गुडघे टेकावेच लागतात। आता तर गांधीजींच्या या प्रवासात पोलादी विचाराच्या महापुरुषाचे जोडले जाणे बाकी होते। जय हिंद।